वीज बिलात बचत व्हावी यासाठी व्यापारी उद्योगासह सामान्य नागरिकांनीही सौर ऊर्जा पॅनल आपापल्या जागेवर उभारले. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सार्वजनिक सल्लामसलत व सुनावणीनंतर दिनांक 28 मार्च 2025 रोजी आदेश पारित केले. त्यात व्यापारी, हॉटेल, सार्वजनिक सेवा, सौर ओपन ॲक्सेस व कॅपेसिटी ग्राहकांसाठी दर व तत्त्वे निश्चित करण्यात आली. याबाबत महावितरणने दाखल केलेली पुनर्याचिका यामुळे विविध ग्राहकांना आर्थिक फटका बसणार आहे. दिनांक 27 डिसेंबर 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत सौर ग्राहकांनी हरकती सूचना सादर कराव्यात असे आवाहन मास्मा अर्थात महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चर असोसिएशन धुळे व्यापारी महासंघाच्या वतीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हरकती सूचनांची दखल न घेतल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोकवण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. धुळे व्यापारी महासंघाच्या कार्यालयात देण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रसंगी मास्माचे अमित कुलकर्णी, अध्यक्ष विभागीय संचालक अरुण सिंघवी, धुळे व्यापारी महासंघाचे नितीन बंग, वर्धमान सिंघवी यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते. आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की मल्टी इयर टेरिफ पिटिशन याचं MERC मध्ये जे दाखल केलेलं आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात नागरिकांनी आपल्या सूचना आणि ऑब्जेक्शन्स याची नोंद करावी. हे करण्यासाठी MERCच्या वेबसाईटवर हिअरिंग टॅबमध्ये आपण आपलं जे म्हणणं आहे ते आपण मांडू शकतात. त्याच व्यतिरिक्त आपण ईमेलही पाठवू शकतात आणि हार्ड कॉपी त्याची पाठवून MERCच्या ऑफिसला आपण बाय पोस्टही पाठवू शकतात. या MYT पिटिशनमध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यातनं नागरिकांचं, सर्वसामान्य ग्राहकांचं तसंच इंडस्ट्री आणि कमर्शियल एंटरप्राइजेसचं लाईट बिल हे जास्त प्रमाणात वाढू शकतं. त्याच्यामध्ये सोलर ग्राहकांचे पण बऱ्याच प्रमाणात फायदे हे कमी करण्यात येत आहेत. तर ग्रिड सपोर्ट चार्जेस, विलिंग चार्ज हेही त्याच्यामध्ये लागू करण्यात आले आहेत. त्याच व्यतिरिक्त KVH बिलिंग. तर या सगळ्या गोष्टींनी लाईट बिल हे नक्की वाढू शकतं. तर हे वाढू नये आणि आपला उद्योग जो आहे तो महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ नये, जेणेकरून तो कॉम्पिटेटिव्ह राहील, याच्यासाठी जास्तीत जास्त जणांनी आपला आक्षेप नोंदवावा ही विनंती. महावितरणाने जे काही दरवाढ केलेली आहे, सोलर पॉलिसीमध्ये जे काही बदल केलेले आहेत, या बदलामुळे त्या सोलरमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा जो काही फायदा ग्राहकांना मिळायला पाहिजे तो याच्यामुळे मिळणार नाही आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. वाढणारे रेट हे आजूबाजूच्या प्रदेशांपेक्षा मोठ्या प्रमाणावर जास्त असल्यामुळे आपल्या महामंडळाने याचा निश्चित विचार केला पाहिजे की आपले दर आजूबाजूच्या महामंडळापेक्षा जास्त कसे आहेत. जर त्यांना जर स्वस्त दरामध्ये वीज देणं शक्य आहे तर आपण का देऊ शकत नाही, याचा अभ्यास राज्यकर्त्यांनी आणि MSEBीने केला पाहिजे आणि करून ग्राहकांना याच्यातनं दिलासा दिला पाहिजे अशी विनंती मी या प्रसंगी करतो. आणि ग्राहकांना विनंती करतो की लाखोंच्या संख्येने आपण आपले आक्षेप 27 डिसेंबरपर्यंत नोंदवावे, ज्याच्यामध्ये आपण वेबसाईटवर नोंदवू शकतात, ईमेलद्वारे नोंदवू शकतात, प्रत्यक्ष आपण आपल्या पत्राद्वारे पण हे आक्षेप नोंदवू शकतो. हे आक्षेप आपण नोंदवावे जेणेकरून ही दरवाढ थांबवू शकतो.